सर्वांनी प्रकारची पुरुष विंचणावरी जी आत्मस्थितीचं निरूपण भगवंतानं केलं. लक्षार्थ हातात आला, लक्ष लक्षित झालं म्हणजे ब्राह्मी स्थितीचा अनुभव. हृदयात बोधान उत्पन्न होतो, नाम सुख प्रत्ययाला येतो. ते संजीवन असतं, ते सुख मरत नसतं. ते आत्मस्थितीचं सुख. ते संपत नाही, त्याचा नाश होत नाही. हे सुख जेव्हा आपण भोगतो सुखमय बनतो, सुखरूप होतो. त्या सुखामध्ये कुठला विकार नाही आणि ते सुख इंद्रियाच्या संबंधानं होत नाही आणि ते सुख एकदा प्रगटलं तर ते जात नाही आणि हे भौतिक सुख राहत नाही. दोन वस्तूचा फरक आहे, दोन गोष्टीचा. हे सुख तुम्ही कमवता, या सुखासाठी आयुष्य वेचता. हे लौकिक सुख. ते सुख नसतं, सुखाचा आभास असतो. आणि हे आत्मसुख नित्य सुख असतं, त्याचा आपल्याशी अनुभव असतो. ते प्रत्यक्ष असतं आणि आपल्याशी समरस असतं. आपण त्याच्याशी एकरूप असतो. ते सुख भिन्न होतच नाही, ते बाजूला करता येतच नाही आणि ते सुख संपत नाही, त्या सुखाचा नाश नाही आणि ते सुख त्याचं स्वरूप जी वास्तवता आहे आपल्या बुद्धीची जी वास्तवता आहे ती म्हणजे सुखरूपता. देहरूपता नाही, बुद्धी देहाकडे देहरूपता, मग तिथे दुःख आहे. पण भगवंताची भेट झाल्यावर केवळ सुख आहे, त्याचे नाव आत्मसुख. त्या सुखाला एक शब्द दिला वेदानं, अर्थ दिला गीतेनं. ते सुख स्पष्ट केलं योगीनं आणि ते हृदयात उमगलं बोधानं आणि ते चाकलं बुद्धीनं. तेव्हा ती बुद्धी तृप्त झाली, तिला म्हणतात आत्मतृप्ती. ही तृप्ती विषयानं होत नाही, धनानं होत नाही आणि संततेनंतर नाहीच नाही. भ्रमात राहू नका, भ्रमात जाऊ नका, भ्रम होऊ देऊ नका. भ्रम हा दुःख देत आणि श्रवण हे सुख देत. श्रवण हे वेदाचं असावं लागतं, हे अभिदाचं असतं. तिथं आपलं प्रत्यक्ष रूप प्रगट होत असतं, तर आत्मदर्शन नाव दिलेलं असतं. ते आत्मदर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. इथला प्रमाण तुकोबरायांचं आहे, पद्मनाभ जोडीला. मग ते सुख, त्याची प्रतीती आणि त्याची अनुभूती, त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. बुद्धी ब्रह्मरूपामध्ये विलीन होती आणि अखंड सुखामध्ये बुडून जाते. आणि ही आहे महती वेदाची, संपत्ती ज्ञानाची, अनुभूती हृदयाची आणि भेट पांडुरंगाची. याला म्हणतात दृष्टी अध्यात्माची. आमच्याकडे गोष्टी गप्पा नाही पडत, कारण सगळ्यांना कथा ऐकायची सवय असती. कथेनंतर ज्ञान असतं, तिथं स्वला स्वतःचं भान असतं, वृत्तीवर ईश्वराची जाणीव असते, आत्मत्वाची प्रतीती असते, सुखाची संपत्ती असते, त्याची निवृत्ती असते, ज्ञानाची उन्नती असते
इथं भगवंताची हृदयामध्ये प्रगटलेली स्थिती असते, ती आत्मस्थिती. आणि ही स्थिती प्रगट करायला संत लागतात, हातात ग्रंथ लागतात, मनामध्ये वेदांत लागतो आणि अभेदाची स्थिती लागते. जगाला अभेद माहित नाही आजकाल, नाही माहित. अभेद म्हणजे काय, भेद म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, माया म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, मोह म्हणजे काय, जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, शिव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, तू म्हणजे काय आणि मी म्हणजे काय, हे जे दर्शन करून देते ती ज्ञानेश्वरी. हे उघडत होती ती ज्ञानेश्वरी. आणि त्या बोधात मन आणतं ती ज्ञानेश्वरी. आपली आपल्याला भेट होती ती ज्ञानेश्वरी. सुखामध्ये मन नांदतं ती ज्ञानेश्वरी. आणि आपल्या भगवंताचा प्रत्यय आपल्यालाच येतो आणि आत्माराम प्रगटतो ते ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरी लहान नाही, महान आहे. लहान समजू नका. गीतेचा भावार्थ म्हणजे ज्ञानेश्वरी. आत्मस्वरूपाची प्रतीती म्हणजे ज्ञानेश्वरी. स्वतःची स्वतःला ओळख म्हणजे ज्ञानेश्वरी. देहाचा वाद करते ती ज्ञानेश्वरी. अनुभवाची रास पडते ते ज्ञानेश्वरी. अभेदाचा चमत्कार होतो ते ज्ञानेश्वरी. भेदाचा नाश होतो ते ज्ञानेश्वरी. समजत नाही आपल्याला. आपण शब्दावर राहतो ना, आपण बोट फिरून शब्दावर बघतो. बोधामध्ये बुद्धीला कधी नेतो? कदापि नाही. बोधामध्ये बुद्धीने शिरावं आणि स्वरूपाने तिने उरावं आणि सुखाचं राज्य तिने भोगावं. ब्रह्मपदावर तिने जगावं आणि आपल्याला आपण तिनं जाणावं. त्याचं नाव ज्ञानेश्वर. तिला पाहणं म्हणजे ज्ञानेश्वरी नाही. न जाणून जगतातल्या अलीकडच्या लोकांना कळतच नाही की शब्दाला पाहतात आणि तिथंच राहतात. शब्दाला पाहतात आणि बोधातून बाहेर येतात. पण एक उदाहरण सांगतो मी. पुन्हा बघून घेतो. सुंदर ती ध्यान विटेवारी, सुंदर ते ध्यान करकटवारी ठेवणिया, करकटवारी ठेवणिया. हे जे सुंदर ध्यान आहे ते कसं प्रगटलं आणि ते सुंदर कसं झालं? सुंदर म्हणजे आनंद, आनंद म्हणजे सुख, आणि सुख म्हणजे आत्मा, आणि आत्मा म्हणजे परमात्मा, आणि परमात्मा म्हणजे आपली स्थिती. आपली स्थिती पांडुरंगाच्या रूपाने आपण पाहतो, त्याला म्हणतात सुंदर ते ध्यान. आत्म्याचं ते बघलं म्हणता पांडुरंग परब्रह्म, आणि त्याला बघून माणूस देवाना रक्तो. मी तुम्हाला म्हटलं की आपण काही मागत नाही. पांडुरंगाला बघितलं की, आणि बाकीकडे गेल्यावर भीक मागायचं राहत नाही. पण वारकरी जेव्हा पांडुरंगाकडे जातो आणि समोर बजावून नाचतो आणि गरुड खंबाला मिठी मारतो, स्वतःला विसरतो. तो कशाला काही मागतो? भीक मागायचा द्वार आमच्या पांडुरंगाचा नाही, कदापि नाही. म्हणून तर ते वारकऱ्याचं दैवत आहे. लाखो लोक तिथे नाचत जातात आणि त्याला हसत पाहतात आणि हसतच येतात. परब्रह्म ते काय मागते बरं? ते काय नाही, वाढ बघते. या सुखरूप व्हा, या सुखरूप होऊन जा, आणि बाकीकडे या भीक मागून जा. कारण काही भगवंत देण्यासाठी उभे, काही भगवंत अज्ञान घेण्यासाठी उभे, आणि काही शास्त्र
बुद्धीला स्थिर करण्यासाठी तयार आहे. काही वेदांत शास्त्र बुद्धीचा बाप करण्यासाठी जागृत आहे. कशानं काय होतं कुठं कळत, पण जो मुक्त होण्यासाठी जगतो तो स्वतःला बघतो. स्वतःतून भिन्न होण्यासाठी तो भगवंताकडे जातच नाही, जडाला पाहतच नाही, वृत्तीवर येतच नाही, विषयावर थांबतच नाही, आणि जीवनमुक्त झाल्याशिवाय स्वस्थ होतच नाही. ते कुछ और बात आहे. पण जे शाश्वत सुख आहे ते आपले सुख आहे. जे जन्म मरणाची होळी करताचे ज्ञान आहे ते अध्यात्म ज्ञान आहे. जन्म आणि मृत्यूला उल्लंघन करून बुद्धी भगवंताचा समरस होते ते अध्यात्म शास्त्रानं बाकीच्या कुठल्याच कर्मानं धर्मानं दर्शनानं नाही होत. नाही होत. हे समजत नाही म्हणून बोलावं लागतं. जिथं आपल्या हृदयामध्ये ते ईश्वराची बुद्धी तदाकार होती आणि स्वतः पांडुरंग म्हणते आणि त्या ठिकाणी अभेद भक्ती तयार होती आणि देह बुद्धीची निवृत्ती होती आणि आकारातून बुद्धी बाहेर येते आणि ती निरामय निराकार होती, तेव्हा ती स्वतः स्वयंसिद्ध विद्याकडे जाते. कार्याकडे भविष्याला बघते का दुःख करते. म्हणजे किती अध्यात्माची ताकद आहे हे तुम्हाला सांगायचं. खाली उतरणं अधपतने, विषयासाठी जगणं पाप आहे आणि देहाला माझं म्हणणं महापाप आहे. अगदी महाराज सांगायचे ब्रह्महत्येचं पातक म्हणजे देह मी, अशी अनुभूती हृदयातून येते. म्हणजे संस्कार मी देहाचे ठेवले ना, जडाचा संबंध करणारी वृत्ती अधपतन करते आणि देहाला माझं म्हणणार मन हे उन्नती नाही, अधोगती कडे. जे मन देहाशी संबंधित आहे, जी बुद्धी विकारात आहे आणि जे अंतःकरण भेदात आहे ते जीवन नरकात आहे. कळत नाही तुम्हाला मग बोलावं लागते. पण भेद निवृत्त कसा होतो, अज्ञान भस्म कसं होतं, आवरण बाजूला कसं जातं, अध्यात्म हृदयात कसं येतं, साधूचं नातं कसं प्रगट होतं आणि माझ्या परमेश्वराचं मिलन मला कसं घडतं हे ज्याचे त्याने बघावं. बाकीच्या परमार्थापासून दूर जा. आपलं आयुष्य घाण टाकून गुणापाशी पण आपलं मन देहाकडे जाऊ देऊ नये, आपल्या बुद्धीमध्ये वासना येऊ देऊ नये आणि आपण खोट्या नात्याला भुलू नये आणि पांडुरंगाचं दर्शन आत घेतल्याशिवाय जगू नये आणि स्वतःला स्वतः ओळखल्याशिवाय शांत होऊ नये. बाकीचा संसार झाला, कर्तव्य केलं, प्रारब्ध भोगत न संप्र. आता भगवंताची जाणीव राहिली, अभेदाची शक्ती थांबली आणि भेदामध्ये मन थांबवलं. आता आपलं आपण स्वरूप प्रगट केलं, तेव्हा संताचं दर्शन झालं, वेदाचं महत्व आलं आणि आत्मारामाचे ठिकाणी मन तद्रूप केलं. त्याला जीवन मंगलमय झालं असं म्हणतात संत महात्मे. तुम्ही कशाला जर मंगल म्हणताल तर ते आमच्या कोटीमध्ये बसत नाही. भिंतीवर मंगल काढलं तर मंगल त्या भिंतीचं बिघत नाही आणि तुमचं बिघत नाही. पण जेव्हा मंगल बुद्धी होती तर अमंगल ज्ञान जात. बुद्धी मंगल करा ना, नाव मंगल ठेवून काय फायदा. वासनामध्ये आहे तर ती अमंगलच बुद्धी आहे. कसं असतं वहिनी, कोणत्या वेळेस कोणता आविर्भाव जागा होतो आणि भगवंत काय तुमच्या पदरात देतो हे तुमच्या बुद्धीला काहीच कळत नाही आणि आपण तेवढं अवलंबून करू शकत नाही, कारण ते व्यासपीठावर येऊन बोलतो. आमची ताकद नसते. बिलकुल नाही. काल मी जास्त नाही अभ्यास केला, तुम्ही आणि त्याची किंमत करा एवढं मला कळतं. आणि जी स्त्री पुरुषाची किंमत करत नाही ती स्त्री नाही, ती स्त्री. विरोध सांगतो मला. तुम्ही कमी पोती वाचा, कमी दान धर्म करा, पण पुरुषाला ओळखा, त्याची आबरू राहा बस. तर ती बाई आहे, ती बाई नाहीच मग कोण पण असू दे.
महत्व आहे मुक्तीसाठी, आणि संसार स्त्रीला महत्व आहे घरात आनंद राखण्यासाठी. ती जर बाउंड्री वाढली तर संपला, तिच्यावर संसार आहे. पुरुषाने काय करायचं? पुरुष किती सुंदर असतात, बाई घाणे काय करतो पुरुष? काहीच करत नाही. म्हणून बाईने छान राहायचं कोणच्या घरात आहे. आम्हाला सुख असत माणूस गुंतून पडतं, आणि दुःख असत माणूस बाजूला सरकत. कुंती म्हणली दुःख दे देवा, त्याने दिले तर त्याचे आभार मानायचे आणि भगवंताला जाणायचं. अट्टका नाही बोलत माझ्या की भारत यथा प्रकाश येते कृष्णम लोकमिमं रवी. रवी म्हणजे सूर्य. एक सूर्य जगाला प्रकाश देतो आणि त्या प्रकाशात जगताचा व्यवहार होतो. पण रवी प्रकाश न करता बाजूला राहतो. तसा तू क्षेत्रज्ञ आहेस, या देहात आहेस, तुझ्यामुळे हे बुद्धी हालचाल करते, पण त्या तो काही करत नाही. तसा तू त्यामध्ये आहेस आत्मरूपानं. तुझं रूप म्हणजे देह नाहीये, प्रकृती तू नाहीये, आणि क्षेत्र पण तू नाहीयेस. तुझ्यामुळे सगळा व्यवहार आहे आणि तू साक्षरपणे त्याला पाहणार आहेस. म्हणून तू व्यवहाराला चुटकू नको, देहाला माझं म्हणू नको. देहातून जेव्हा बुद्धी बाहेर येते तर स्वरूपामध्ये स्थित होती, आनंदामध्ये विघरून जाते, अभेदात्मक वृत्ती होती आणि इच्छाची त्या ठिकाणी निवृत्ती होती. तेव्हा ती खरी भक्ती प्रगट होती. ती भक्ती आत्मस्थितीची असते, उद्धाराची असते, भगवंताच्या प्रत्यक्ष अनुभूतीची असते. आत्मसाक्षात्कारानंतर ती बुद्धी भगवंताशी समरस असते. तिला म्हणतात अभेदात्मक नमस्कार. उपासते ते मग खूप सुंदर असते. माझ्या हातात नाही मी काय बोलन आणि मी काय बोलावं, मी हातात नाही. स्त्रिया वगैरे अशा असं मी बोलते ते, कारण तुझं प्रारंभ घेऊन त्या घरात आलीस तू. एक सांगते वहिनी, स्त्रीला जर मंगळ असेल तर पुरुष इतका बेजार होते त्या घरात. काय काय कुंडली स्त्रीवर चलते ना, फक्त पुरुषावर नाही. मग तिचे जर मंगळ असेल तर पुरुष अधोगतीकडे हा व्यसनी होतो, दुराचारी बनतो, दुर्मार्ग राहतो. तिच्या जर मुलीच्या जर कुंडलीमध्ये मंगळ असेल तर पुरुष बर्बाद होतो. माहिती मला याचं, कारण माझ्या बाजूला माळी गल्लीमध्ये एक मॅनेजर तायडे बाई, पूर्ण शिक्षण होते तिला कुंडलीचं. तिथं बसलेली मी सगळं तुम्हाला सांगत नाही, मला सगळं माहिती. रेषा मी पूजा करते त्याची, ते रेषा बंद करते, मला माहिती नाही, मी फक्त सांगत नाही. तर मग तिथं बाजूला बसून अभ्यास केला नाही, मी बसायची. त्यामुळे तुम्ही शिकाते बंद करा आता. म्हणायचं नको बाबा, लोक जमतील, मी बोलन, पैसे घेईल, मातीच जाईल. मग मला अध्यात्म राहू द्या, वेळ असली तर जमू शकतो. थांबायचं म्हणायचं, बाई शिका तुम्ही, शिका तुम्ही. मला नको दे, शिका फेका. चला आता आपण श्लोक झाला. क्षेत्र क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम. क्षेत्र क्षेत्रम क्षेत्री, तो क्षेत्रज्ञ या क्षेत्रामध्ये आहे. कृष्णम प्रकाशयति भारत, त्या क्षेत्राला तो प्रकाशित करतो, म्हणजे त्या जाणतो, सगळं जाणतो, देहाला कोणी सगळ्यालाच. आता ऐका, हे अगमेची असो ऐकून, हे अगमेची असो ऐकून, गगनोनी जैसा अर्कून, प्रगटवी लोको नावे नावे. हे असो अघेचे असे ऐकू. आता हे राहू दे सगळं, असं म्हणजे भगवंत गगनोनी जैसा अर्कू. सूर्य काय? अर्क म्हणजे सूर्य गगनामध्ये राहत होतो. प्रगटवी लोको नावे नावे. बघा सगळे लोक त्या प्रकाशात काय करतात? व्यवहार करतात. आता तू ह्याच्यावर शंका घेऊ नको म्हणते भगवंत. आता तुला मी सांगितलं ते घट्ट पकड बुद्धीमध्ये. आता शंका घेऊ नको माझ्या बोधावर, निशंक होईल रे मना. त्याने स्वामी समर्थन त्यांना कुठे कळत होईल निशंक कधी होतो माणूस. शेवटी आलम गाठून आली निसंशय होत, तर निशंक म्हणते त्याला. तू माझा निस्वार्थ ठेव, तू मी तुझ्या आत आहे. कळतं काय ना ते माकडं कुठली? कळतं काय? नुसतं डुरलं तिथं आलं.
प्रकाराने सांगतो म्हणतो येऊ का नाही. आता ऐका, एक क्षेत्रज्ञ तू ऐसा प्रकाश कुक्षेत्र भाषा या वृते हे न कुसा शंकाने. एक क्षेत्रज्ञ तू ऐसा, क्षेत्रज्ञ असा असतो का तसा असतो का सांगायला नको, तसाच आहे क्षेत्रज्ञ. एक क्षेत्रज्ञ तू ऐसा प्रकाश कुक्षेत्र भाषा या वृते हे न कुसा शंकाने. हा क्षेत्रज्ञ वास्तव क्षेत्राला प्रकाशन करतो, जाणतो, ह्यावर शंका घेऊ नको. मग शंका गेल्यावर निशंक होत. मग त्यांचे शब्द निशंक होई रे म्हणा आधीच होतं का काय? त्यांना ते सांगतं ते पूर्ण सांगितलं, पण जाणत्याला ते कळत नाही, बिलकुल कळत नाही. एकदम मला तुम्ही धारून नाही आरतीला खूप वर्षा खाली आणि मी एक फिरायला होतो त्यांना त्यांच्या आरतीचं चला म्हणल्या बाया, चला म्हणते चला. मग त्यांची आरती एवढ्या सुंदर, ह्या बाया नुसत्या टाळ्या वाजत नाही, किरा माती काही कळणं, एवढं मला हे वाटलं म्हणे देवा, काही समजून घेतले हे लोक. त्यांच्या आरती तेच सगळं कुणाचं सगळं अनंदा काय समजणं काय नाही, श्रद्धा मात्र आहे. मग ते किती आहे त्यांच्या जीवाला माहिती, आणि ती श्रद्धा कशासाठी ते त्यांनाच माहिती, मागासाठी का मुक्तीसाठी ते त्यांच्या जीवाला माहिती. पण श्रद्धा ही भगवंताच्या भेटीसाठी पाहिजे, मागण्यासाठी नसते बेटा. आणि कुठं कुठं अडचणी संकट धावून आले नाही, ते संकट हा ते उभं टाकलेत ना जगाला लोकांच्या दुःखासाठी, ते आलेच त्याच्यासाठी चालतात ना. आता आहे का, एक क्षेत्रज्ञ तू ऐसा प्रकाश कुक्षेत्र भाषा यावर ते न कुसा शंकाने. तू आता तो क्षेत्रज्ञ सगळ्या क्षेत्राला प्रकाशित करणारा, जगताला प्रकाशन करणारा आहे, ह्याच्यावर शंका घेऊ नको. दोन गोष्टीला समजून घे. क्षेत्र ही दिसणारी प्रकृती आणि क्षेत्रज्ञ प्रकृती राहणारा क्षेत्रज्ञ आणि ती चैतन्यघन परमात्मा मी त्या रूपांतरित स्थित आहे. आणि तू प्रकृतीमध्ये संबंध केलास. आता हे कळाल्यानंतर प्रकृतीचा बाध होतो आणि त्या ज्ञानानं बुद्धीमध्ये एक सामर्थ्य तयार होतं वेदाचं, आणि त्या सामर्थ्यानं बुद्धी त्या स्वतःकडे जाती, देहाकडून भिन्न होती. हा क्षेत्र ज्ञान अध्यायाचा एक फलितार्थ आहे, आणि त्याच्याकडून हा फल भोग आहे. किती त्या देहाचा संबंध कमी होतो आणि ती त्या ज्ञानमय अवस्थेत जाती आणि स्वतःला स्वतः पाहती. हे भगवंताच्या मुखातले वचन आहेत की हा तुला फल प्रसाद होतो, तुला साधना, ही माझ्या बोधाची शक्तीच आहे, तुला मुक्तीच आहे, मनाला तृप्तीच आहे, सुखाची तिथं प्रतीतीच आहे, ही जीवन मुक्तीच आहे. चचा प्रयास असतो बेटा, पूल पडलं खाली असतात डोका की त्याच्यामध्ये सगळं स्फुरण असतं आणि स्टार असतो वेदाचा, चमत्कार असतो ज्ञानाचा आणि साक्षात्कार असतो भगवंताचा, स्पर्श होतो सुखाचा, अनुभव येतो ईश्वराचा आणि संबंध जातो देहाचा. तेव्हा तो मार्ग मुक्तीचा आणि स्पर्श त्या ईश्वराचा. स्पर्श लोकांना कळतच नाही कळत. बुद्धी त्या भगवंताशी टच होती, स्पर्श होतो म्हणजे संबंध. जसं हाताने देहाला संबंध केला तर तुम्हाला जाणीव होती ना जडाला की हात मला लागला, तसं बुद्धीला संबंध होतो त्या परमेश्वराचा. त्याच्यापासून काय बोलायचं पुढे येतात, त्याच्या पुढे आम्हाला बोल शब्द नाहीत, इथपर्यंत जाता पण येत नाही, पण कसं जातं ते माहित नाही, काय होतं ते काहीच माहित नाही आम्हाला. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव अनंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृतिमोक्षं च एदुर्यान्ति ते परम्. हरि ओम. तत्सदी श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण संवादे क्षेत्र विभाग योगे नामत्रयोदशाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीब्रह्मार्पणमस्तु, श्रीगुरुचरणार्पणमस्तु. शुभं भवन्तु. तुमच्या घरात पाहिजे आता शेवट अध्याय 13 संपला. पुढच्या ओळ्या घेऊ आपण. माऊली अर्थ नाही सांगितलं श्लोकाचा. क्षेत्रज्ञयोरेव मंतरं ज्ञानचक्षुषा. अर्जुना, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये जे एकदम विभिन्न दोघांचं भिन्न, दोघं भिन्न आहे.
पण समजून घे कसे ते कसे. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव अनंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षं च ये विदुर्यान्ति ते परा. ही जी प्रकृती आहे ते क्षेत्र आहे आणि प्रकृतीला आधार जो ते क्षेत्रज्ञ आहे. पण प्रकृतीला अस्तित्व नाही, शून्य जड आहे आणि त्याच्यावरती आधारित आहे आणि तो सत्य आहे आणि त्याचे गुणधर्म तिच्यात आहे. तो आहे पण प्रकृती आहे वाटते. मग त्या आहेला आणि नाहीला, नाही क्षेत्र आहे आणि आहे हे क्षेत्रज्ञ, ह्या दोघांचे जे विरुद्ध धर्म आहेत हे जाणून ह्या देहभावाचा बात करून बुद्धी माझ्याकडे एक करून जेव्हा तू माझा स्पर्श बघशील आणि ऐक्यामध्ये येशील तर तुला माझा अनुसंधान प्राप्त होईल आणि तू मुक्तीच्या घरात जाशील आणि तू मुक्त होशील, सुख तुला प्राप्त होईल. म्हणून हे चिंतन तू करून घे. माझे जेवढे वाक्य ऐकले आपण आता चिंतन केले, माझ्या म्हणण्यापेक्षा ओवीचं निरूपण आपली सत्ता नसते तर माझं म्हणणं चुकीच आहे. जे भगवंत बोलले क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव ज्ञानचक्षुषा, तर ज्ञानाचा क्षेत्र ज्ञानाचा विभाग भिन्न होतो आणि बुद्धी देहातून अलग होती, आत्मसाक्षात्कार होतो आणि तिला मी कोण आहे असा अनुभव येतो आणि अनुसंधान प्रगट होतं आणि ती आपल्या परमेश्वरामध्ये परिणित होती. तेव्हा तिला स्वतःची ओळख होऊन ती मुक्तीच्या घरात राहते, तेव्हा ती ब्रह्म होते. हे सांगा. होत आहे. हो हो सांगितला क्षेत्र क्षेत्र एवढं होत आहे. मनंतरम ज्ञान चक्षुषा, चक्षु म्हणजे डोळा. तुला ज्ञान दृष्टी प्राप्त होईल आणि अज्ञान समर्थ होईल आणि तुझा भेदाचा निराश होऊन तू माझ्याकडे येशील आणि तुला तुझं स्वरूप जाणता येऊन तू मुक्त होशील. ब्राह्मी स्थिती तुला बघता येईल, तू ब्रह्मरूप होशील. तेव्हा देहस्थिती भस्म करतो मी. ते माझं काम आहे. कारण भगवंत संतर्पण येतात आणि बुद्धीचं अज्ञान भस्म करतात आणि देहभावाला संपवून जीवाला आपल्याशी एकरूप करतात. ते भगवंत संतर्पण. म्हणून संत देह महान आहेत ना वहिनी. आपण देवालाच महान म्हणतो पण वहिनी आम्हाला जेव्हापासून कळालं हे तर आम्ही महात्म्याशिवायपेक्षा देवाला कधीच किंमत दिली नाही. मुलगा आपला मुलगी आत्मीच आहे पण प्रत्यक्ष आपण मुलीला जायला देत नाही ना मुलासारखी. तसंच आहे पण ती पण आईच्याच पोटातून जन्मली, हा पण आईच्याच उदरातून जन्मला. पण मुलासारखी जी वेदानं जी मुलाला एक सत्ता दिली आहे आणि मुलाकडनं जे क्रिया करून घेतली ती मुलीकडनं होऊ शकत नाही. तुम्ही आजकाल काही नियम काढताल तर तुमच्या स्वतःच्या मताला वेद मान्य नाही, वेदाचं मत मान्य, तुमचं मत अमान्य. मग तुम्ही काही तर वागताल ते अधपताने. इथून पुढे ते होणारच. त्यात काय वादच नाही. सुरुवात झालीच आहे. अधपताला सुरुवात झालीच आहे. त्यात काही विषय नाही. शब्द तत्वज्ञ सारज्ञान, शब्द तत्व सारज्ञ पैपणीतेच प्रज्ञा, जे क्षेत्र क्षेत्रज्ञ अपाडू देखे. परंपरा दाखव तुम्हाला लावून ऐका. शब्द तत्व सारज्ञ, शब्दाच्या तत्वाचे जे सार जाणून तू माझ्याकडे येतो. शब्द तत्व सारज्ञ, शब्दाचा जे सार जाणतो. तुम्हाला म्हणून तुम्ही बोलते ना की तुम्ही फक्त शब्दावर नजर आहे. आणि एक सांगू येते पुढचं, तुमची बुद्धी जड आणि मंद असते. ज्याला बुद्धीची प्रगती करून बोधामध्ये जाता येत नाही, वेदाचा अमृत पिता येत नाही, देहभाव सोडता येत नाही आणि बोधाचा चमत्कार बघता येत नाही, त्यांना अभ्यास जास्त करावा, चिंतन जास्त करावं, गुरुसेवा जास्त करावी. त्याला अध्यात्माची उन्नती होते, बुद्धिमध्ये प्रगती होते आणि स्वतःची ओळख सदा एका क्षणात होते. मान्यता तुमची बुद्धी मानणे हे पाप पुण्यावर डिपेंड असतं. ज्याचं पाप असतं त्याची बुद्धी मान्य असते, ज्याचं अतिभाग्य असतं त्याची बुद्धी तीव्र असते. मला कालच म्हणायचे मठात कालिदास एकदा एक पटले सगळेच उत्तर यायचे खाटकने 100-100 लोक राहायचे, बायकांचे पण राहायचे. मग उत्तर विचारले की माझ्या खाली घालायच्या. मला वाटायचं माझ्या मनाला काय वाटलं, एवढं रक्त आटून सांगायचं उत्तर दिले त्यांना किती त्रास होईल.
मग मला काय मग व्हायची, मी उत्तर खाली निघून द्यायची, पण चुकत नव्हतं. आणि तुला आलं महाराज कधीच म्हणत नव्हते. मी तुम्हाला किती बोलते दाखवत त्या बायाला, एक शब्द बोलत नाही मला, जिंदगीत बोलले नाही. चांगले तर मला कधीच बोलले नाही, कधीच कदापि नाही. स्वभाव शासन कडक होत. तुमचा उद्धार तुम्ही बोललात, काय बघडलं तुम्हाला? डोक्याला गुन्हाचं कोण सांगितलं? कधी पाय बिघडून सांगताच येत नाही. म्हणून तिचं कौतिक ते कधीच करत नव्हते. मनात त्यांना प्रेम होतं, मला घास सोडून खात नव्हते, ते तितकंच खरं होतं, पण बोलून दाखवत नव्हते कदापि नाही. कारण हे संत संघामुळेच घडतं ना. आयुष्य एक सुंदर म्हणतो, आपलं धन आपल्याला मिळतं. हे धन कोणाचं होईल? शाश्वत धन म्हणजे आत्मसुख, आणि हे धन म्हणजे हे सगळं दुःख दायकच आहे ना. आपण जरी कमवलं तर डोळ्या लोकांचा, आपण कष्ट केले सत्या लोकांची. म्हणजे किती दूर, किती कष्ट करून तो माणूस बाजूला जातो आणि आघात सहन करून जगतो, त्या पुरुषाचा काय दोष आहे? मग हे तर नाव संसार आहे ना, हेच नाव संसार आहे. ज्यानं कष्टानं कमवलं तर त्याला वाटावं लागतं, आणि आयतं खाणारा अंगावर येतं. मी चुकी बोलत नाही, मी चुकीचं कधी बोलत नाही. ही तुमचा संसार आहे ना. तुम्हाला प्रिय मला तिथंच, आम्हाला प्रिय नाही. आम्ही पाणी मागत फेकलं त्याच्यावर, काठी काढली त्याला. कशाला तिथं रमायचं? जिथं काही नाहीच तिथं रमायचं कशाला? जे आपलं नाही तर म्हणायचं कशाला? जिथं सुख नाही तिथं जायचं कशाला? का आपलं म्हणायचं? त्याला का जवळ घ्यायचं? आपण आपल्या उद्धाराकडे जायचं, व्यवहारापुरती तिथं टिकायचं, आणि आपलं आलिप्त बनायचं, आणि भगवंताच्या कक्षेत जगायचं, आणि त्याला ओळखून त्याच्या अभेदाला प्राप्त करायचं. त्याला जीवन जगलं म्हणायचं. म्हणजे महाराज सांगायचे हमेशा, वारकरी कोण? अज्ञानावर वार करते. खूप छान. ही बाई काय आयडिया चला ऐका. शब्द तत्वज्ञ सारज्ञा, पै देखती देची प्रज्ञा, जे क्षेत्र क्षेत्रज्ञ अपाडू देखे. बघा, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा जो फरक, जी बुद्धी पाहते, अपाड देखे, जी काय करते ऐका, दोघांचा अंतर. तेच मला मग तेच चाललंय माझा विषय. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं जे अंतर आहे विलक्षण आहे, ते वेगळं आहे, ती जाणती, आणि ती स्वतः क्षेत्रज्ञ बनते. तो क्षेत्र नाही. अपाड किती अंतर आहे तुमच्या आता विचारलेलं. हे दोघांमध्ये खूप अंतर आहे, क्षेत्र आणि क्षेत्र. अपाड देखील दोघांचं अंतर ती पाहते. आता ऐका, या लागी सुमती, आता खालचं येईल नको ना. या दोहीचे अंतर देखावया चतुर, ज्ञानियाचे द्वार आराधेती. पुन्हा भगवंता हे दोघांचं अंतर जाणण्यासाठी ज्ञानी संत महात्म्याच्या दारात जाऊन साधक त्यांची सेवा करून, तिथे नम्र होऊन त्यांचा बोध घेऊन, खूप छान सांगत आहे. या दोघीचे अंतर देखावया चतुर, ज्ञानियाचे द्वार आराधेती. ज्ञानी पुरुषाच्या द्वारात जाऊन आराधना करून, नम्र होऊन त्याला शरण जाऊन ह्या बोधाची भीक मागवाच लागते. भीक द्या, आम्हाला बोध द्या, मुक्त करा, आमचं अज्ञान बंद करा, जन्म मरण भस्म करा, आमचे घ्या अपराधी, मी अपराधी घ्या पदरात. कुठं कुणाला 7 वर्ष कृती वैदी संत महात्म्य कळत नाही, शरण जायला माहित नाही, नम्र होता येत नाही, आणि होणारे आहेत नाही असं नाही, आहेत ना, नाही असं म्हणताच येत नाही. पण ही नम्रता महत्वाची मोक्षासाठी. सांगितलं त्यांना, किती मस्त बोलले. ज्ञानियाचे द्वार आराधेती. आराधना करतात की आम्हाला मुक्त करा, आम्ही तुम्हाला शरण आलो, आमचं अज्ञान भस्म करा,
आणि तुमचं ज्ञान आमच्या हृदयात भरा. तुम्ही तेच घेऊन येतात. त्यांचं ज्ञान आपल्याकडे कसं येतं? या चिरागी सुमती जोडती शांती संपत्ती शास्त्राची दुबती दुस्थिती घरी. शास्त्राची दुबती त्यांच्या घरात शास्त्र दुप्त होतं. जसं गाई, त्याच्या घरात गाई म्हशी दुपतात, त्याच्यात दुप्त असतं, दुधाला कमी नसतं. तसं त्यांच्या घरी शास्त्रातून बोध असा बदल पडतो. त्यांच्या घरी शास्त्र आपण होऊन बोलतात, संपत नाही बोध. जसं गाई म्हशाचं दूध संपत नाही, तसं त्यांच्या घरी शास्त्र स्वतःहून येतात आणि बोध बाहेर आपोआप येतो. त्याला दुप्त म्हणतात, ते संपत नाही. ते शास्त्र दुप्त होतं म्हणजे सारखं दूध देतं. गाय म्हशी दूध देतं सकाळ संध्याकाळ, आणि हे शास्त्र हृदयातून त्यांना बोध देतात. मला शास्त्राचे दुप्त होतात. किती छान सांगितले पण बाप रे बाप. याच रागी सुमती जोडती शांती संपत्ती. अर्जुना, भगवंत म्हणतात सुमती म्हणजे पवित्र बुद्धी आणि शांती संपत्ती. शम धर्म हे षटस आहेत ना, शम दम समाधान, हे बाकीचे आहेत ना विचारसागर मध्ये, तर ते षटसंपत्ती ते स्वतः घेतात स्वतःकडे आणि शांत होतात. आणि मग काय करतात? शांती संपत्ती त्यांना मिळते. शास्त्राची दुबती पोसती घरी. मग शास्त्री दुबत्या गाई म्हशींच्या घरी बोधाचे दूध देतात आणि ते मन साधक तृप्त होतो आणि मुक्तीच्या सोबत राहतो किंवा मुक्ती बघतो. आणि पांढरा नेतात अजूनही होऊन जाईल. योगाची आकाशा वळगिजे एवढाची दिवसा याची रागी आशा पुरुषाशी ना. योगाची आकाशा वळगिजे एवढाची दिवसा. योग पुरुष आपल्या अंतर्धानामध्ये आकाशाला मिठी मारतात. अंतर्धान कुठे जातात? पाण्यावरून चालतात, किती मिठी मारतात. तसं ज्ञानी भगवंताला मिठी मारतात. योगेपेक्षा ज्ञानी एकटे. एवढाच दिवसा किती हिंमत आहे त्यांची. याची आशा पुरुषाशी घ्या. त्यांचं धाडस किती, आकाशाला मिठी मारायचं. तसं ज्ञानाचं धाडस मला प्राप्त करायचं. म्हणून तर ओव्या लावून घेतलं कळत नाही. ते आता मला कळायलं की ओवी लावून घ्यावंच लागते, आपोआप कळत नसते. शरीरादी समस्त मानिता ती तृणवत जीवे संताचे होत वाहन धरू. संताच्या वाहना डोक्यात घेऊन वाहतात आणि संताला आपलंस करून घेतात. त्यांच्या बोधाला हृदयात नेतात आणि आत्मतृप्त होऊन जीवन मुक्त होतात. शरीरादी समस्त मानता ती तृणवत. गवतासारखं म्हणतात शरीराला. शरीराला काय म्हणतात? गवतासारखं. आणि काय आकाशा वळगिजे एवढाची धिंसा याची आशा पुरुषाशी गाव. आकाशाला मिठी मारायची हिंमत माझ्या प्राप्ती नव्हती त्या पुरुषाला. एवढी ताकद येते ज्ञानी महात्म्याला. कारण कुठे नाही तो त्याला मिठी मारतो ना आकाशाला. तिथं पण आहे व्यापक, कुठं नाही, त्रडक्यामध्ये तोच आहे. एवढी ताकद माझ्या ज्ञानाने येते त्याला, असं सांगितलंय. शरीरादी समस्त मानिता ती तृणवत जीवे संताचे होत वाहन धरून. संताच्या पायातल्या वाहना डोक्यावर धरून पादुका त्याची पूजा करून त्यांची आराधना करून त्यांचं ज्ञान हृदयामध्ये संग्रहित करतात साधक. आणि सेवा, संतांची संगती, संतांवर प्रेम आणि संतांचं श्रवण या आयुष्यात घडावं सोयीने. तुम्हाला जी सत्र म्हणत होते, मी साधकाला बोलत होते की माझा इच्छाची होती सगळे एकत्र यावे आणि समोर दीक्षा घ्यावी आणि अनुभव घेऊन जन्म आयुष्य धन्य व्हावं. हे कुठंच मिळत सत्राशिवाय. पण लोकांना कळलं, मग मी आता त्रस्त झाले. म्हणजे पाय किती पडायचे लोकांच्या. त्याच्यामुळे आता नाही, आता म्हणणार कधीच म्हणणार नाही. खरा वाटलं करते, नाही वाटलं ठेवते. आणि श्रीमंत लोक असतात माझ्याकडे, कोणी एक साधारण कोणीच नाही, सगळं चांगलं चांगलं लोक. मला करायचं काय? मी साधना केली, माझ्या संतानं मला दिलं, ते तुमच्याकडे प्रवाहित झालं. आता पाय पडायचं कशाला कुणाचे? ते किती आदपतीने आमचं सुद्धा. तुमच्या नादी लागायचं म्हणजे येड्याचे बिनकमीच की ताण डोक्याला. तुम्ही आमच्या लागा, आम्ही तुमच्या लागा. हे व्यवहार कसा आहे?
किती उलटा धंदा आहे. ऐसिया परी ज्ञानाची ऐसिया ज्ञानाची भरोवरी करुणिया अंतरी निरूपे मोठे. अशा प्रकारे अंतःकरणात ज्ञान भरून घेतात. आणि निवृत्ती म्हणजे विवेकाला संपन्न होऊन मला जाणतात. विवेकाच्या दृष्टीने मला जाणता येतं आणि अविवेकानं देहाला मानता येतं. या दोन गोष्टी तू लक्षात घे. मग क्षेत्र क्षेत्रज्ञाचे जे अंतर देखती साचे ज्ञान उन्मेष तयाचे ओवाळू आम्ही. बापरे, त्या साधकाला आम्ही आमच्या ज्ञानानं ओवाळून देतो. कसं ओवाळ सांगते ऐका. ज्ञान उन्मेष तयाचे ओवाळू आम्ही. बापरे, जे साधकाला ज्ञान होत त्यांना नजर येते आमची, तर त्या ज्ञानी लोकाला आमच्या ज्ञानानं आम्ही ओवाळू. ही दृष्टी होती ब्रह्मज्ञानामध्ये, ब्रह्मसत्रामध्ये. त्यांच्या नजर तुम्हाला ओवळल्या जाते. वहिनी कळत नाही तुम्हाला लोकांना. मी तुम्हाला म्हणलं की समोर सेटर बसा वहिनी बोलते का नाही. त्याच्यासाठी त्यांना जे ज्ञान होतं ते ज्ञानी होतात, विवेक संपन्न होतात. आणि आम्ही त्यांच्या ज्ञानाला आम्ही आमच्या ज्ञानाला त्यांना ओवाळतो आणि मग ते ओवाळणी देऊन त्यांना आमच्यामध्ये घेतो. बघा, परी ज्ञानाची भरोरी करुणियांतरी निरुते होते. मग क्षेत्र क्षेत्रज्ञाचे जे अंतर देखती साचे ज्ञानी उन्मेष तयाचे ओवाळू आम्ही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा अंतर जाणून ज्ञानामध्ये प्रवेश केला, बुद्धीमध्ये विवेकाचा जन्म झाला. अशा विवेकी लोकाला आम्ही ओवाळतो आमच्या ज्ञानाला. आणि प्रयासे बापरे बाप. आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरडी से लटकी प्रकृती जे. आणि भूतादिकी प्रभेदली अनेकी. बघा, पसरली लटकी ही भूताना प्रगट झालेली नाना रूपाची प्रकृती ही प्रगट झाली. ही प्रकृती तर आधार्मिक पुरुष आहे. आणि पुरुष हा क्षेत्रज्ञ दिसणारी प्रकृती क्षेत्रे. हे ज्याला जाणले ते माझ्यात आहे, आणि ज्याला नाही कळालं ते यमाकडे. जी सुख न्याय का न्याय न लगती लागली आहे, हे जैसे तैसे होय ठावे तया. हे जैसे तैसे होय ठावे तया. सुख नळिका नाही. सुख नळिका नाही. सुख म्हणजे पोपट. नळिका म्हणजे एका झाडाला त्या पारध्याने बांधलेली नळी, लोखंडाची पोकळ. त्या लोखंडावर पोपट बसतो आणि नळी अशी हलली की तो खाली उलटा होतो. उलटा झाला की त्या नळीला घच्च पकडतो. ते म्हणतो मी आता कसं उडू, मला नळीने पकडले. नळीने ह्याला पकडलं नसतं, ह्याने नळीला पकडलं असतं, कारण तो उलटा असतो. कारण नळी वर बसलं, नळी उलटी होती त्याच्या वजनानं. पोपट खाली येतो, त्याचा पायाचा थोडा घट्ट होतो. ते म्हणतो आता मी नळीला धर सोडलं की मी मरतो, पण नळीला सोडलं तर मी उडतो, असं त्याला माहित नाही. तसं बुद्धी देहाच्या नळीला धरली तर ती मरती, आणि देहाच्या नळीला सोडलं तर तरती. झाला माझा भाग. माळा ऐसी देखी जे डोळा सर्प बुद्धी डवाळा उखी होणे. जैशी माळा ते माळा ऐशी देखीचे डोळा. आपण रज्जूवर ज्या भ्रांतीनं सर्प न जाणल्यावर माळा माळाच म्हणतो ना, तसं मला न जमल्या देह देहच म्हणतो ना. सिद्धांतावर यायचे सिद्धांत आघटित केला. बघा, जी माळ सर्प रूपाने माळ दिसायची. कुणी सर्प, कुणाला माळा, कुणाला काय 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 दिसायला ना. मग जैसी माळा ते माळा ऐसी जे देखीचे डोळा. म्हणजे जेव्हा सर्पबुद्धी नाही झाली आणि माळा आहे असं कळालं, तसं आत्मबुद्धी नाही झाली, देह आहे असं कळालं. डोळा उठी होणे म्हणजे उलट झालं ना. डोळ्यानं तेच पाहिजे ना. काय पाहिलं डोळ्यानं? त्या ठिकाणी माळा बघितली, मग तो सर्पच माळ बनला. तिथं माळ होती का? तसं जगत तोच बनला. जगत आहे का? हा सिद्धांत बुद्धीमध्ये निश्चय करावा.
आणि मुक्तीचा मार्ग स्वीकारावा. हा निश्चय बुद्धी केव्हा करती? ती सागर भगवंताला ओळखते आणि भगवंत बनते आणि देहाचा वाद करून स्वतः अलग होती आणि त्या ईश्वराच्या सोबत तदाकार होती. तेव्हा क्षत्रज्ञाचे फलप्राप्ती त्या अंतःकरणात सहज होती. त्याला म्हणतात बोधाची मुक्ती, अज्ञानाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्रतीती. ह्याला म्हणतात जीवन मुक्ती. तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखसी ते मी म्हणे ब्रह्म होती. पुरुषाहून प्रकृती वेगळी आहे असं ज्ञानाच्या बोधानं बुद्धी धारण करती आणि जाणून ती बुद्धी देहातून अलग होती. जवळ ऐका. तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे देखती, प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. जे पुरुषाने प्रकृतीचा बुद्धी निवाडा करून बुद्धी माझ्याकडे येऊन अलग होती आणि व्यवृत्त होती, त्या ठिकाणी तिची निवृत्ती होती अज्ञानाची, म्हणून तिला ती ब्रह्म होती. हा सिद्धांत आहे. मला तेच बोलते आतापर्यंत. तुम्हाला यांचा कुणावरही विचार नाही ना. आता देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. ते कोण होतात? ब्रह्म होती. आता कसे होतात? तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृतीची अंतःकरणे देखती ती मी म्हणे ब्रह्म होती. जी प्रकृती, जी बुद्धी ह्या प्रकृती म्हणजे जडाला बाजूला बघती, भिन्न करते आपल्याहून. बुद्धी म्हणजे जीवात्मा आणि प्रकृती म्हणजे पंचभूताचा आकार. आणि त्या आकाराला जेव्हा ती घट्ट पकडलेली असते बुद्धी, तर तेव्हा अज्ञान असतं. पण क्षेत्रज्ञाचं ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाच्या प्रभावानं बुद्धी भगवंताची तद्रूप होती आणि क्षेत्रज्ञाकडे सहज जाती, प्रकृतीतून भिन्न होती. ती बुद्धी ब्रह्म. बस. मला एक संग तुमच्याकडे लक्ष दिलं जमत नाही. ते कोणतरी यायला कोणतरी चाललं, ते वाटलं कोणतरी यायला नाही. एक क्षण आहे टाइम. मला भीती वाटली. टाइम झाला 8 वाजून आणि लिंक आधी संपलेत नाही. आकाशाहून वाढ जे अव्यक्ताची पैरखड, जे भेटलिया अपाडा पाड पडो नेवी. ऐका. जे आकाशाहून वाढ, जे भगवंत तत्व परब्रह्म आकाशापासून मोठे आहे. जे अव्यक्ताची पैलकड, अव्यक्ताची पैलकड, ते अव्यक्त आहे ना, हे व्यक्त आहे प्रकृती. ह्याच्या पलीकडे गेला ते दिसतंय, तोपर्यंत नाही. जे भेटलिया अपाडा पाड, ते जर बुद्धीला प्राप्त झालं तर पडो नेवी. त्याच्या जर बाजूला गेलं आपण, देहामध्ये अडकलो तर आपली बुद्धी तिथेच राहते, पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. जे भेटलिया अपाडा पाड पडो नेवी. आता ऐका. त्या दिसणाऱ्या प्रकृती गेली, बुद्धी अडकली. प्रकृतीच्या पुढे असणारा परमात्मा तिला कसं जाणलं जाईल? तिथं कसं जाता येईल? म्हणजे ते न अडकता जेव्हा जेव्हा नुसतं बोलण्यानं होत नाही. अनुभव हा सोपा नसतो. मी अनुवाद केला म्हणजे मुक्त झाले असं भ्रमात राहू नका. ज्या बायका आम्हाला बोलता येते तुम्हाला कळते ना, बजाय बोलणं थोडीशी प्रगती, पण अनुभूती अलीकडे पुढेच आहे ना. बोलण्यानंतर कळल्यानंतर अनुभूतीचा प्रसंग दंडाच्या कृपणे येतो. जेव्हा व्यवहारामध्ये तिथे विकार होतो, तो विकार संपावा लागतो. देहभाव तयार होतो, तो बंद व्हावा लागतो. आत्मभाव जागा होऊन व्यवहाराचा तिथं बाजूला सरकून त्या विवेकानं बुद्धी पुढे जावी लागते. परमात्म्याच्या सत्तेमध्ये तिने थांबावं लागतं आणि अव्यक्तामध्ये तिने एकरूप व्हावं लागतं आणि व्यक्त देहाला नाही म्हणून आपल्या स्वरूपामध्ये रमावं लागतं. तेव्हा त्याच्या स्वरूपामध्ये तिनं आपलं सुख भोगावं लागतं. अनुवाद केलं होत असतं का? अलीकडचं नसतंय तो सोपं तिथे राहा ना. आयुष्य संपत्ती तर अजून आवडते आम्हाला. काय करत तुमच्याकडे आता आम्हाला झालं, श्रवण झालं, सत्संग झाला, अध्ययन झालं, सगळे ग्रंथ लावून झाले, काय राहिलं? पण नाही. जोपर्यंत श्वास दिले, जोपर्यंत देह आहे, तोपर्यंतची साधना आराधना आणि आपण तृप्त व्हायचं आणि आपल्यासोबत जगाला तृप्त करायचं, ही शक्ती देवाने दिली.
ते का थांबायचं संसारात? थांबा ना. ओवी वाचताना माणूस अडकळते, अर्थ कुठला बात आहे, ओवी कशी वाटतात ते कळलं. काय पण थकलं होतं जरा, मी झोप प्रवास करून आले, कारण मी एका दिवसाला 100 वर्ष. आता ऐका, जैसी जाऊन या मध्ये उभी राहिली होती. का शक्ती शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती. हा, शुक्ती कधी कळते? रेगाची भ्रांती गेल्यावर. शुक्ती शुक्ती वाटत नाही, चांदी वाटते ना. शुक्ती ती शुक्ती हे साच होय प्रतीती. खरी शिंपी कधी कळते? तिची चांदीची भ्रांती गेल्यावर. खरा भगवंत कधी कळतो? देहाची भ्रांती गेल्यावर. प्रयास लावून घ्या तुम्ही पटापट, तर विषय लागतो. हे साच होय प्रतीती रुपयाची भ्रांती जाऊन. या पुढचं वाचलं म्हणजे आज सांगितलं बोलले बा, वाचलं का पुढचं? आधी सांगितलं का नाही? हे म्हणतात ओवीच्या आपल्यावर एक ह्यामध्ये ओवीचं प्रेम. वाचलं नाही पुढचं? रुपयाची भ्रांती जाऊन या. शुक्ती कधी कळते? रुपयाची भ्रांती गेल्यावर. मी वाचलं सुद्धा नाही, पण भगवंत त्याला म्हणतात कृपा प्रसाद. खरंच आहे बरं का, गुरूंचा भगवंताचा माऊलीचा आशीर्वाद भरभरून आहे. तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म ते. जे आकाशाहुनी वाढ ज्या व्यक्त पहिलं कड जे भेटणे पाडा पाड पळवणे दे. आकारू जेत सरे आकारू जेत सरे जीवत्व तेथ विरे. आकार जेत सरे. आकार कुठे सरतो? ज्या ठिकाणी बुद्धीला भगवंताचा स्पर्श प्रगट होतो आणि बुद्धी भगवंताची विलीन होती, ब्रह्मज्ञानात रत होती, अद्वैताची स्थिती होती, अभेद भावात सहज जाती, तेव्हा आकार तिचा विरून जातो. ऐका, आकार जेत सरे जीवत्व जेथ विरे. जीवभाव विरून जातो, आत्मभाव प्रगट होतो, परमात्म्याशी बुद्धीचा संयम होतो आणि तो मी असा स्फुरण होतो. तेव्हा भगवंताचं दर्शन होतं, तो क्षेत्रज्ञ होतो आणि माझ्याशी समरस होतो. तिथं त्याला माझा प्रसाद होतो, तो मुक्तीच्या स्थितीत राहतो, अनुभवाशी तो समरस होतो, सुख मिळतो राहतो. काय सुंदर होय, बापरे बाप. आकार जेत सरे जीवत्व जेत विरे द्वैत जेत नुरे अद्वैत जे. वाव. द्वैत जेत नुरे अद्वैत जे. तिथे द्वैताचा नाश होतो, वाद होतो, माझा साक्षात्कार होतो, सगळीकडे मीच आहे असा मनाला स्पर्श होतो, तो अद्वैतच आहे असा गीतेतून बोध होतो. तिथं बुद्धी ब्रह्म होती. काय बाप, काय बोलू, ठप्प झालं मन. हे ऐकायला समज पाहिजे तुम्ही लोक. तुमचं भाग्य तुम्ही ऐकायला, तू भाव वेगळा सार तुम्ही घ्यायला नाही, बरोबर आहे की नाही? कारण 13वा तुमच्या घरात संपवायचा होता सार. आणि मी ठरवलं इकडे जाऊ का तिकडे जाऊ तिकडे जाऊ का असं म्हणा. होती ते सर्वथा ब्रह्म जे ते परमतत्व पार्था. होती ते सर्वथा परमतत्व झाले, ते परब्रह्मरूप झाले. ते आत्मानक व्यवस्था राजहंस. जसं राजहंस पक्षी दुधाचं पाणी इथून अलग करतो, पाणी बाजूला करून दूध घेतो, तसा तो परतीला बाजूला टाकून माझ्या शेकरूप होतो आणि तो मला जाणतो. तो भिन्न भिन्न करतो तत्वाला, दोन तत्वाला, एक प्रकृती पुरुष, एक क्षेत्र, एक खरा खोटा, एक सारासा, एक सत्यमिथ्या, एक शाश्वत, एक अशाश्वत. ह्या दोन्ही भागाला बाजूला टाकून तो माझ्यात येतो, तो ब्रह्म होतो, तो ब्रह्म. पांडवा उभा नादला जीवा जीवाची हा जी आगवा. अशी माऊलीश्वर त्यांना सांगतात की असा राजून पक्षी ज्ञानी निवडतो, खोट्याला खऱ्याकडे येतो. श्रीकृष्ण तर ह्या पांडवा असा क्षेत्रज्ञाचा निवाडा करणारा बोध पांडवा अर्जुनाला दिला भगवंतानं, असं माऊली बोलतात. ऐसे बोलायचे पांडवा, इतकं तुम्ही निवडून निघाले एका शब्दात. हो मस्त का वाचून तुम्हाला हे. म्हणून तर वाचन वेगळं, कळणं वेगळं, श्रवण वेगळं, अध्ययन वेगळं, मा ते काही कळणं
सगळं एकच गुंडाळून टाकायचं. श्रीकृष्ण त्या पांडवा उगाना दिला जीवा जीवा जीवाचा जीव प्रिय असलेला पांडव अर्जुन त्याला क्षेत्रज्ञाचं निरूपण करून ह्या बोधाला देऊन कृष्णाला अर्जुनाला कुणी दिला बोध? कृष्ण परमात्म्यानं. अर्जुन कृष्ण म्हणले, कृष्ण अर्जुन एक झाले. आता पुढे कसे एक सांगायला ते कृष्ण अर्जुन दोन राहिले, एक झाले. उगाना दिलेला जीवा जीवाची जीवाचा जीव म्हणजे अर्जुन आहे भगवंताचा. तसा आपण संताचं भावनी कुठं बोलत नाही. एवढं आपली साधना, एवढी जिज्ञासा, एवढा अभ्यास, एवढा अज्ञान, एवढा अनुवाद खन 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 वागत जावं तर आपण तरलो. संसार कसं बोलता येतं बरं? बरं संसार का बोलता येतं बायकांना? येते की नाही? कारण संस्कार ते घाणीचे आहेत आणि अनुवाद का करता येत नाहीत? संस्कारच नाहीत, अध्ययन नाही, अर्ध्याचं पावर नाही, बुद्धीचा उच्चांक नाही, विवेकाची साथ नाही, भगवंताची ओळख नाही, भगवंताची त्या ठिकाणी आत्म प्रतीती झाली नाही म्हणून वाणी बोलत नाही, कळत नाही कामाला. इकडे एक सेकंद थांबतो का समोरचं उत्तर आल्यावर? मग ती सहनशीलता आल्यावर येत असतो आणि बघून सांगते ग्रंथ माझी माय हातात आहे, कुठं नाही बोलणार. ती सहन केल्यावर हे सुरू होतं आणि ती सुरू झाल्यावर हे बंद होतं. म्हणून कधी सहनशीलता असावी, कधी दुःख सहन करावं. आणि एक सांगते वहिनी, दुःखाला लोकाला दुःख देण्यामध्ये अनुमत नसावं. विनाकारण जर कुणी दुःख द्यायला कुणाला तर ते दुःख रोखावं. बिलकुल सहभागी होऊ नये, त्या पापाचा भागीदार होतो आपण. भागीदार होऊ नका. कशामुळे दुःख द्यायचं लोकांना? आपण चुकला असं सांगा ना, चूक दुरुस्त करा ना. एवढी योग्यता नाही का तुमच्यात? तुम्ही माणूस तर कोण आहेत? समजा मी चुकले, असं करू नका. का सांगू शकत नाही तुम्ही? म्हणजेच तुमच्यामध्ये खूप मगरूरता आहे, दिसतंय आम्हाला माहिती. मग ते कोण पण असू दे, आमच्यापाशी माफी नाही, माफी नाही. डॉक्टर कापिते, ऑपरेशन करून काढते, दोष रोग आम्ही पण तसंच करतो. समोर चुकलं ना त्याला सांग, असं करू नये, तुमचंच आहे ते, आम्ही किती घंट्याचे आहेत. तुम्ही तशी चूक पुन्हा करू नका, समजून घ्या. सांगायला नको माज जमत नाही परमार्थात, लाज जमते लाज. माज आणि लाज फक्त शब्द बदलले, जर दोन्हीकडेच आहे. नसाव का? अरे सुंदर वागावं मला एवढं कळत. आपल्या शब्दानं, आपल्या शरीरानं, आपल्या अस्तित्वानं कोणाला व्यक्त होणे इतकं तरी कळूया. मग श्रवणाकडे या ना. आधी घाम साफ करा, काम आता आपल्यामुळे लोकांना त्रास होते, तो जीवात्मा तळतळ करतो, भगवंताला त्रास होते त्याचा, कारण तुझा भगवंत तिथे असतो ना. मग कळत का नाही लोकांना? नीट चुकलं एकदा दोनदा तीनदा, हमेशा चुकत का नाही? आणि मोठ्याचा आदर करावा, मोठ्याचं चूक माफ करावी आणि मोठ्याला सोबत घ्यावं आणि त्याला सुख द्यावं. मरताना त्याला सुख देऊ शकत नाही, तुम्ही माणस आहेत का? कसे वहिनी, व्यवहार सुंदर केला तर परमात्मा छान होतो आणि व्यवहार घाण केला तर परमात्मा जवळ येत नाही. हे लिहून ठेवायचं. तुमचं आचरण चांगलं नाही, तुमची बुद्धी चांगली नाही तर चांगलं कसं होईल तुमचं? लोकांचा अपराध आहे, क्षमा करा, चुकला असं दुरुस्त करा. जर अति झालं मग भगवंत बघतो ना. कृष्ण परमात्म्याने मुडकं सापडलं का नाही शिशुपालाचं, मुक्तीच येतो. होतो वहिनी, कुठं नाहीये. भगवंत शिक्षा देतो वहिनी, देतो भगवंत शिक्षा. फक्त दम असा शिक्षा देतो त्या जीवाला. तुझ्या चांगल्या पुण्यवान लोकांना त्रास दिलास, तुझं माफ वगैरे टाकतोस ते करतो ना, चुप बसा. तेवढं दम निघत नाही बायकाला. तो बसलाय वरी, मग सगळं बघतोय, त्याला सहन होत नाही बेटा. पवित्र लोकाला, संत महात्म्याला, ज्ञानी लोकाला
तर त्रास दिला, छळ झाला तर स्वतः छळ करतो. ते बघत राहायचं, पण बघत राहायचं, सांगायचं नाही, अनुभव बोलायचा. सांगायचं कशाला मरायला. टाइम झाला का आपला? आणि 8:14 झाली, थांबते मी. वस्त्रशीचे एरी रिचमिजे जया परी आपण पे तया श्री हरी दिदले तैसे आपण पया आपण पे जया परी नाही आपण पे तया श्री हरी दिदले तैसे. एका कलशीतलं पंचर कशी टाकलं रिकामे भरली कशी, दुसऱ्या कशी टाकलं, तसे ह्या हृदयातला बोध अर्जुनाच्या हृदयात टाकला आणि अर्जुनाचा हृदय कृष्ण बनलं. आता कसं बनलं ते पुन्हा चला. मंडळी वर्धहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व कल्याण.